नो डाऊट कामाच्या बाबतीमध्ये अजितदादा वाघ आहे. ज्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये फूट घडली मागच्या वर्षी, त्यानंतर कधी आपण खासगीत पवार साहेबांना बोलला आपण अजितदादांबरोबर जायला हवं? 5-10 मिनिटं वाट बघून निघण्याच्या तयारीमध्ये होतो आणि तेवढ्याच शरद पवारांच्या त्या सगळ्या लाल दिव्याच्या गाड्या आल्या. हे ज्यावेळेस नेते पवारांना सोडून गेले, आपल्या मनात काय भावना होती? भुजबळ तर स्वतः आज जाऊन आले होते. प्रफुल्ल पटेल असतील, अजितदादा असतील, छगन भुजबळ असतील, तटकरे असतील, ही सगळी मंडळी जे सांगतायत ते सगळं खरं आहे असं तुम्ही कसं समजता? भगतसिंग कोश्यारींनी किती त्रास दिला, म्हणजे राज्यपाल पदाची गरिमा धुळीला मिळवणारा एकमेव राज्यपाल म्हणून त्यांची इतिहासामध्ये नोंद केली जाईल. आज अजितदादा त्यांच्यापेक्षा 20 वर्षांनी तरुण आहेत. दादांची तर 8 दिवस तब्येत बिघडली ना. सुनेत्राताईंना उमेदवारी देऊ नये. अखिल वागळेंनी दादांना विनंती केली होती, दादा काही करा पण तुम्ही महाविकास आघाडी तुटू देऊ नका. हे त्यावेळेला त्या ठिकाणी सांगितलं होतं. दुर्दैवाने ते फुटलं, तो भाग वेगळा. अजितदादांचं राजकीय फ्युचर काय दिसतंय आपल्याला? अजितदादा मुख्यमंत्री होतील. राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाला जून 1999ला, पण त्याच्याही पूर्वी जे शरद पवारांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात अशा अंकुश अण्णा काकडे यांच्याबरोबर आज आपण मुलाखत करणार आहोत. अण्णा, सर्वप्रथम आपला नमस्कार. नमस्कार. आपण ह्या मुलाखतीमध्ये जाणून घेणार आहोत आजकाल बदललेलं राजकारण, अण्णा महापौर असताना त्यावेळेचं होणारं राजकारण आणि राजकारणापलीकडं एक मैत्री जपण्याचं एक वेगळं कला जुन्या राजकारण्यांमध्ये होती. आज बहुधा तसं घडताना दिसत नाही आहे. आज आपण मुलाखतीमध्ये अण्णांकडनं जुनं पुणे, त्यांच्या मैत्रीचे किस्से, पवारसाहेबांची आणि त्यांची ओळख कशी झाली, राजकारणात ते कधीपासून आले, राजकारणात आपण कधी आलात आणि कसे आलात? राजकारणात साधारणतः मी 1977-78च्या दरम्यान सक्रिय कार्यकर्ता म्हणून आलो. त्यापूर्वी माझे वडील कैलासवासी खंडेराव काकडे हे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते होते. काँग्रेस पक्षाचं निष्ठावान काम त्यांनी केलं. दुर्दैवाने 1976 साली त्यांचं निधन झालं आणि त्यावेळेला या नवी पेठ परिसरामध्ये काँग्रेसचं काम करणारे फारसे कार्यकर्ते नव्हते. त्यावेळेचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष कैलासवासी नामदेवराव मते आणि सरचिटणीस श्री शिवाजीबाई ढमढरे हे माझ्याकडे आले आणि म्हणाले की इथं वडिलांनंतर काँग्रेस पक्षाची या भागातील जबाबदारी तू स्वीकार आणि तू पक्षाचं काम कर. अर्थात त्यावेळेला मी छोटा कार्यकर्ता होतो, पण त्यांनी आग्रह केला म्हणून मी त्यावेळेला पक्षाचं काम सुरू केलं. हा काळ असेल साधारणतः 75-76चा. पण त्यानंतर मग त्या काळामध्ये आणीबाणी होती. पुढे 1977 साली मार्च महिन्यामध्ये आणीबाणी उठवली आणि लोकसभेच्या निवडणुकीला आपणा सगळ्यांना सामोरं जावं लागलं. आणि त्यावेळेला पुण्यामध्ये या परिसरामध्ये मी काँग्रेस पक्षाचं लोकसभेचं काम सुरू केलं. अर्थात त्यापूर्वी एक छोटा कार्यकर्ता म्हणून माझी कामाची सुरुवात झाली होती. अर्थात ते काम म्हणजे निवडणुकांमध्ये वॉल पेंटिंग करणं, मग उमेदवाराचं नाव असेल, पक्षाचं चिन्ह असेल, पक्षाचं नाव असेल, हे निळीशाही म्हणा किंवा फक्की किंवा ज्याला आपण काव म्हणतो त्यामुळे भिंती रंगवणं असेल, पक्षाची पोस्टर चिकटवणं असेल, पताका लावणं असेल किंवा घराघरामध्ये उमेदवाराचं पक्षाचं पत्रक टाकणं असेल, अशी कामं मी करत होतो. पण 77 साली मात्र या शिवाजीनगर मतदारसंघाचा युवकचा संघटक म्हणून माझ्यावरती जबाबदारी दिली आणि मी मला स्वतःला अतिशय भाग्यवान समजतो. त्यावेळेला ह्याच आपल्या गांजवे चौकामध्ये कैलासवासी यशवंतराव चव्हाण त्यावेळेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. मला वाटतं ते त्यावेळेला कदाचित गृहमंत्री असतील आणि सुरेश कलमाडी हे पुणे शहराचे युवकचे अध्यक्ष होते. शिवाजीनगर मतदारसंघासाठी युवक काँग्रेसला एक सभा दिली होती. त्यावेळेला उमेदवार होते पुण्याचे माजी महापौर वसंत थोरात. एक शहरातलं अतिशय दबदबा असणारं व्यक्तिमत्व होतं. पुण्यामध्ये काँग्रेसमध्ये त्यांचं फार मोठं वजन होतं आणि ते यावेळेचे उमेदवार होते. आणि या गांजवे चौकातील सभा ही यशस्वी करण्याची जबाबदारी त्यावेळेला माझ्यावरती सोपवली होती. आणि
अगदी यशवंतराव चव्हाणांच्या जवळ अगदी काही फुटांवरती मला बसण्याची संधी मिळाली आणि त्यांच्याशी थोडीशी चर्चा देखील करणं मिळाली आणि तेव्हापासून मग मी सक्रिय काम सुरू केलं. राष्ट्रवादी स्थापन झाल्यानंतर तुमच्याकडे कोणती जबाबदारी आली होती? नाही, त्याच्यानंतर काँग्रेसमध्ये असतानासुद्धा माझ्यावरती बऱ्याच जबाबदाऱ्या आल्या. पुणे शहर युवक काँग्रेसचा उपाध्यक्ष म्हणून माझ्यावरती जबाबदारी होती. पुणे शहर काँग्रेस कमिटीचा वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून देखील मी काम केलं आणि काँग्रेस पक्षामध्ये मग वसंतराव त्यांची निवडणूक असेल, सुरेश कलमाडींची असेल, बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगे यांची असेल, या सगळ्या निवडणुकीमध्ये मी सक्रिय होतो. किंबहुना विधानसभांच्या निवडणुकीमध्ये देखील मी सक्रिय होतो. आपल्याला आठवत नसेल कदाचित 1990 साली मी काँग्रेस पक्षाचा शिवाजीनगर मतदारसंघाचा उमेदवार म्हणून होतो. अतिशय कमी कालखंड मला प्रचारासाठी मिळाला. माझ्या विरोधामध्ये त्यावेळेला युतीचे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीचे शशिकांत सुतार, ज्यांनी महानगरपालिकेमध्ये माझ्या अगोदर 15 वर्ष काम केलेलं होतं, ते उमेदवार होते. त्यांच्या विरोधामध्ये मी निवडणूक लढवली. अतिशय थोड्या मताने 8-10 हजार मताने माझा पराभव झाला. त्यामुळे काँग्रेस असताना देखील माझ्यावरती जबाबदारी होती आणि आम्ही पहिल्यापासून शरद पवारांचे एकनिष्ठ होतो आणि शरद पवारांवरती माझी श्रद्धा कशी बसली ते देखील एक सांगणं औत्सुक्याचं असेल. कारण मी FY BComला असताना गरवारे कॉलेजचा NCCचा कॅम्प बारामतीला तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयामध्ये होता आणि त्यावेळेला शरद पवार हे राज्याचे गृह खात्याचे राज्यमंत्री होते. त्यांच्याकडे युवक कल्याण आणि सांस्कृतिक विभाग देखील होता. त्यावेळेला आमच्या NCC कॅम्पचा शेवटचा दिवस असतो, ज्याला फायर कॅम्प म्हणतात, त्या समारोपाला शरद पवार त्या ठिकाणी येणार होते. आम्ही सगळेजण त्यांची वाट पाहत होतो. त्यांची येण्याची नियोजित वेळ 8-8:30ची होती, पण प्रत्यक्षात त्यांना यायला जवळपास तास-दीड तास उशीर झाला आणि त्यावेळेला आम्ही बाकीचे आमचे सहकारी मित्र म्हणत होतो की असंच चालतं का रे राजकारणात, ही मंडळी वेळेवरती येत नाही. आणि आम्ही 5-10 मिनटं वाट बघून निघण्याच्या तयारीमध्ये होतो आणि तेवढ्याच शरद पवारांच्या त्या सगळ्या लाल दिव्याच्या गाड्या आल्या आणि मग त्यांनी आमच्याशी संवाद साधला आणि त्यानंतर मला असं वाटतं की 9-9:30ला ते आले आणि जवळपास तासभर त्यांनी आमच्याशी गप्पा मारल्या. मग युवक चळवळ कशी असते, विद्यार्थी चळवळ कशी असते, तुमच्याकडनं काय अपेक्षा आहेत, आम्ही सरकार म्हणून कायम करावं, याचा अतिशय त्यांनी जवळपास पाऊण तास आम्हाला मार्गदर्शन केलं. आणि तेव्हापासून मी शरदरावांवरती प्रभावित झालो आणि तेव्हापासूनची जी माझी शरदरावांची जी एक मैत्री म्हणणार नाही मी, पण त्यांचा जो प्रभाव माझ्यावरती पडला तो आज तागायत माझ्यावरती पडला. मी अनेक वेळेला बोलून दाखवलं की जर त्यावेळेला मी पवारसाहेबांना यायला उशीर होते म्हणून निघून गेलो असतो तर कदाचित पवारांचा एकनिष्ठ म्हणून आज मला या ठिकाणी तुम्ही पाहिलं असतं की नाही, ही शंका वाटते. पवार साहेबांची जवळीक नक्की कुठल्या कारणामुळे झाली? नाही, काय झालं की आम्ही सुरेश कलमाडींबरोबर काम करत होतो आणि सुरेश कलमाडी हे अतिशय चळवळीतले कार्यकर्ते, नवीन नवीन कल्पना घेऊन काम करणं हे पुणेकरांनी त्यांच्याकडनं पाहिलेलं आहे. त्यामुळे कलमाडींमुळे आम्ही पवारसाहेबांच्या जवळ अतिशय जवळ गेलो. पण तुम्हाला मी एक सांगतो की काँग्रेस पक्षामध्ये असतानासुद्धा पवारसाहेबांचा एक गट असायचा आणि जे इंदिरानिष्ठ, मग त्याच्यामध्ये बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगे असतील, शंकरराव चव्हाण असतील, बॅरिस्टर अंतेले असतील, ही सगळी म्हणजे काँग्रेसमध्ये गटबाजी ही कायम असायची आणि त्या गटबाजीमध्ये देखील आम्ही पवारसाहेबांची साथ कधी सोडली नाही. अनेक वेळेला ज्या वेळेला मुख्यमंत्री बदल करायचे असतील किंवा पक्षाचे पदाधिकारी निवडायचे असतील त्यावेळेलासुद्धा आमची पक्षांतर्गत गटबाजीमुळे रस्सीकच व्हायची. त्याही वेळेला आम्ही पवारसाहेबांना साथ दिली. सुरेश कलमाडी असतील, पुण्यातले रामभाऊ मोजे असतील, शिवाजीराव ढमढेरे असतील, असे अनेक मंडळी असायची. मी तर त्यावेळेला त्यांच्यापेक्षा वयाने छोटा असेल, पण मला देखील बरोबर घेऊन आम्ही पवारसाहेबांची साथ दिली. पुढे दुर्दैवाने 2 वेळेला पवारसाहेबांनी काँग्रेसमध्ये फारकत झाली. म्हणजे 1979 साली पवारसाहेबांनी पुरोगामी लोकशाही दल म्हणून सर्वपक्षीय मंत्रिमंडळ बनवलं, अतिशय चांगला कारभार केला
त्यानंतर दुर्दैवाने केंद्रातलं जनता पक्षाचं सरकार गडगडलं आणि त्यानंतर 1980 साली झालेल्या निवडणुकीमध्ये इंदिराजी पुन्हा प्रचंड बहुमताने केंद्रामध्ये सत्तेवरती आल्या. त्यांची अपेक्षा होती आणि त्यांची इच्छा होती की शरद पवार जरी आपल्यापासून दूर गेलेले असले तर त्यांना आपण आपल्या पुन्हा पक्षामध्ये घ्यावं. सेम केस त्यावेळेला हरियाणामध्ये झालेली होती. भजनलाल म्हणून तिथे मुख्यमंत्री होते. ते खरं काँग्रेसचे मुख्यमंत्री होते, परंतु जनता पक्षाचं सरकार आल्यानंतर त्यांनी सगळं त्यांचं काँग्रेसचं मंत्रिमंडळ हे जनता पक्षामध्ये ते सामील झाले आणि जनता पक्षामध्ये सामील झाल्यानंतर इंदिराजींची पुन्हा सत्ता आल्यानंतर त्यांनी त्यांचा पवित्रा पुन्हा बदलला आणि ते पुन्हा इंदिराजींच्या गोटामध्ये पुन्हा आपलं मंत्रिमंडळ घेऊन समाविष्ट झाले. तसंच शरद पवारांनी करावं असा आग्रह इंदिराजींचा होता, कारण इंदिराजींच्या काळामध्ये त्यांनी शरद पवारांची कामकाजाची पद्धत, एक तरुण वयामध्ये त्यांचं नेतृत्व पाहिलं होतं, पण पवारसाहेबांनी मात्र त्याला काही संमती दिली नाही आणि ते पुलुदमध्येच राहिले आणि त्यामुळे मग ते सरकार बरखास्त करण्यात आलं. बरखास्त केल्यानंतर मग त्यावेळेला पवारसाहेबांनी समाजवादी काँग्रेस पक्षाच्या नावाने पक्ष स्थापन केला आणि साधारणतः 1980 ते 1986 सालापर्यंत समाजवादी काँग्रेस पक्ष होता. पवारसाहेबांचं सरकार 1980 साली बरखास्त केल्यानंतर झालेल्या निवडणुकीमध्ये पवारसाहेबांनी स्वतःच्या जीवावरती जवळपास 55 आमदार समाजवादी पक्षाच्या चिन्हावरती निवडून आणले. अर्थात सत्ता मात्र काही पोलोची येऊ शकली नाही. इंदिराजींची सत्ता होती. बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी त्यांच्या मनामध्ये समाजवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांना फोडण्याचं सत्र सुरू केलं आणि पवारसाहेबांवरती सूड उगवण्याचाच विडा त्यांनी उचलला होता. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की ज्या पवारांनी 55 आमदार निवडून आणले होते त्यातले एक एक दोन दोन फोडत अंतुले आणि इंदिराजींनी शेवटी पवारसाहेबांबरोबर फक्त 5 का 7 आमदार शिल्लक राहिले आणि बाकीचे सगळे हे इंदिरा काँग्रेस पक्षामध्ये गेले. त्याच्यानंतर 1985 साली झालेल्या निवडणुकीमध्ये मात्र हे जे कोणी आमदार तिकडे गेले होते त्याच्यातले एखाद दुसरा आमदार सोडला तर बाकीच्यांना काही मतदारांनी जवळ केलं नाही. पण पवारसाहेब मात्र त्याही वेळेला टिकून राहिले. पुढे मग 85 साली 84 साली दुर्दैवाने इंदिराजींची हत्या झाली. चव्हाण साहेबांना देखील इंदिराजींनी किंवा इंदिरा काँग्रेस पक्षामध्ये सन्मानाची वागणूक दिली नाही. त्यांचा फार उपयोग करून घेतला नाही, कारण पूर्वीपासून महाराष्ट्राकडे पाहण्याचा दिल्लीश्वरांचा दृष्टिकोन असा वेगळा होता किंवा मनामध्ये काहीतरी एक दूषित भावना त्यांची असायची. त्यामुळे चव्हाण साहेबांना देखील दिल्लीमध्ये ठीक आहे त्यांनी अनेक केंद्रीय मंत्रिपदं भोगवली असतील, एक दबदबा त्यांचा होता, पण त्यांना महत्त्वाच्या पदावरती मात्र इंदिराजींनी येऊन दिलं नाही. आणि तीच परिस्थिती पवारसाहेबांची झाली असती. म्हणून पवारसाहेबांनी नंतर 84मध्ये चव्हाण साहेबांनी शेवटी आग्रह धरला की इंदिराजींचे तुमचे मतभेद होते, तुम्ही आता आपण सगळेजण काँग्रेस एकत्र आलं पाहिजे. चव्हाणसाहेब काँग्रेसमध्ये गेले, परंतु त्यांची देखील त्या ठिकाणी अवहेलना केली गेली आणि मग पवारसाहेबांनी काही त्यांचा समाजवादी काँग्रेस पक्ष तसाच ठेवला. पण पुढे मात्र राजीव गांधी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी देशासाठी घेतलेले निर्णय, युवकांसाठी घेतलेले निर्णय किंवा चव्हाणसाहेबांची जी भूमिका असायची की सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे, त्या पावलावरती पाऊल टाकण्याचा प्रयत्न राजीव गांधी करत होते. आणि मग त्यावेळेला मात्र अनेकांचा आग्रह झाला की आपण देखील मग राजीव गांधींना यामध्ये साथ द्यावी. आणि 1986 साली माझ्या माहिती कदाचित जानेवारी महिना असेल, औरंगाबाद या ठिकाणी राजीव गांधींच्या उपस्थितीमध्ये समाजवादी काँग्रेस पक्ष विलीन झाला. अण्णा, काँग्रेस ते राष्ट्रवादी, एकसंघ राष्ट्रवादी आणि आत्ता राष्ट्रवादीमधील जी फूट तुम्ही बघताय, काय भावना होत्या अण्णा आपल्या? नाही, हे तर 2022 सालचं झालं, पण त्याच्या अगोदर ज्यावेळेला पुन्हा 1999 साली पवारसाहेबांनी ज्यावेळेला केंद्रातलं
देवेगौडांचं सरकार असेल किंवा अटलजींचं सरकार गेलं आणि पुन्हा त्यावेळेला सत्ता स्थापन करण्याची संधी काँग्रेस पक्षाला आली होती. पण त्यावेळेला अनेकांचं म्हणणं पडलं की सोनिया गांधींचं नाव पुढं केलं गेलं. सोनियाजींच्या बाबतीमध्ये त्यावेळेला तरुण वर्गामध्ये किंवा देशामध्ये सुद्धा एकंदरीत असं होतं की काँग्रेस पक्ष एवढा मोठा असताना, काँग्रेसमध्ये अतिशय सक्षम नेते असताना त्यांचं नाव पुढं न होता सोनियाजींचं नाव पुढं केलं जातं आणि हा परदेशीचा मुद्दा येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महत्त्वाचा असेल. त्यामुळे त्याच्यावरती आपण विचार करायला हवा. यासाठी स्वतः शरद पवार, पी.ए. संगमा आणि तारिक अनवर या तिघा जणांनी कार्यकारिणीमध्ये याची चर्चा करावी म्हणून पत्र दिलं गेलं. अर्थात त्यांनी ते पत्र प्रसिद्ध केलं नव्हतं. दुर्दैवाने पवारसाहेबांच्या विरोधातल्याच गटांनी ते प्रसिद्ध केलं गेलं आणि सोनियाजींच्या बाबतीमध्ये सोनियाजींना महाराष्ट्र किंवा शरद पवार हा तुम्हाला कधी साथ देणार नाही अशा प्रकारची भूमिका केली आणि त्यावेळेला त्या पत्रावरती चर्चा न करता पवारसाहेबांना, तारिक अनवरला आणि पी.ए. संगमा यांना एकतर्फी त्यांचं म्हणणं मांडू न देता 1999 साली त्यांना पक्षातून 6 वर्षासाठी बाजूला केलं गेलं. साहजिकच पवारसाहेब तरुण होते. त्यांनी त्या बाबतीमध्ये राजकारणामध्ये त्यांची उमेद होती. त्यांनी स्वतःचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी ही स्थापन केली आहे तिघांनी आणि मग ती महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सुद्धा चालवण्याचा प्रयत्न केला. त्याचा पुढचा इतिहास आपल्या तुम्हा सगळ्या तरुण मंडळींना माहिती असेल. आता ते झाल्यानंतर जवळपास 24 वर्ष 1999 ते 1922 24 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काम केलं. 99 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेगळी लढली, काँग्रेस वेगळी लढली आणि सेना भाजप मात्र एकत्र लढली. पण सत्तेच्या जवळ कोणी जाऊ शकत नव्हते म्हणून त्यावेळेला पवारसाहेबांनी पुन्हा जातीवादी शक्ती सत्तेवरती येऊ नयेत म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मंत्रिमंडळ बनवलं. सोनियाजी आणि पवारसाहेबांनी एक चांगला निर्णय केला आणि 1999 ते 2004 सालापर्यंत हे संयुक्त मंत्रिमंडळ अतिशय चांगलं काम केलं. त्या काळामध्ये केंद्रामध्ये मात्र अटलजींचं सरकार होतं. पण तरी त्यावेळचं केंद्र सरकार आणि त्यावेळचं संयुक्त काँग्रेसचं सरकार सलोख्याचे संबंध होते. जे आपण गेल्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये पाहतो की केंद्रामध्ये असलेल्या नरेंद्र मोदींचं भारतीय जनता पक्षाचं सरकार ही राज्यामध्ये जी असलेली विरोधी पक्षांची सरकार आहेत त्यांना सहकार्य करण्याचं तर बाजूलाच जाऊ द्यात, पण ती सरकारं कशी गडगडली जातील आणि आपली सरकारं त्या ठिकाणी कशी येतील अशा प्रकारचे प्रयोग केलेत ते आपण सगळ्या जणांनी पाहिलेत. अनेक ठिकाणी लोकशाहीमध्ये निवडून आलेली सरकारं देखील त्यांनी पाडण्याचा प्रयत्न केला. मध्य प्रदेश असेल किंवा इतर राज्यांमध्ये देखील केला. महाराष्ट्रामध्ये देखील तोच प्रयोग त्यांनी केला. हे लोकशाहीला अतिशय घातक आहे ना. राष्ट्रवादी फुटीनंतरच्या आपल्या भावना काय होत्या? कारण जवळपास 23-24 वर्ष पक्ष स्थापनेनंतर जवळपास 15-16 वर्ष हा पक्ष सत्तेमध्ये राहिलेला आहे, मी चुकत नसेल तर. 5 वर्ष फक्त गेली. 5 वर्षामधले अनेक लोकांनी यामधले अनेक मंत्रिपदं भूषवली आणि ज्यावेळेस दिलीप वळसे पाटलांसारखे, हसन मुश्रीफसारखे, तुमचे छगन भुजबळजीसारखे हे ज्यावेळेस नेते पवारांना सोडून गेले, आपल्या मनात काय भावना होती? नाही, ही मंडळी पवारसाहेबांना सोडतील मी त्याच्यामध्ये तुम्ही महत्त्वाचं नाव घेतलं नाही. अजितदादांचं नाव घेतलं नाही. अजितदादा तर त्याच्यामध्ये सगळ्यात पुढाकार होता. या मंडळींवरती केंद्राने मगाशी ज्याचा उल्लेख केला की केंद्राने सगळ्या राज्यांकडं एक पालकत्व स्वीकारून काम करायला होतं, पण तसं केलं नाही. महाराष्ट्रामध्ये देखील त्यांचं सरकार 2014 ते 2019ला होतं. 2019ला भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये झालेल्या वाटाघाटी प्रत्यक्षात कार्यवाहीत झाल्या नाहीत आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंनी त्यांची शिवसेना बाजूला काढली. सगळ्या शिवसेनेत असलेल्या आमदारांनी, खासदारांनी त्यांना पाठिंबा दिला आणि कोणालाही स्वप्नात वाटलं नसेल की महाराष्ट्रामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना
या तिन्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीची विचारधारा एक आहे. त्याच्यामध्ये जरी दोन पक्ष असले तरी गांधी नेहरूंचा विचार ते पुढे नेत आहेत. शिवसेनेच्या बाबतीमध्ये थोडी हिंदुत्वाची भूमिका होती. ते या दोन पक्षाबरोबर येतील असं कोणाला स्वप्नात वाटलं नव्हतं. पण जातीवादी शक्ती भारतीय जनता पक्ष सत्तेवरती येऊ द्यायचा नाही या भूमिकेतून पवारसाहेबांनी मोठी भूमिका घेतली आणि उद्धव ठाकरेंनी देखील त्याला साथ दिली. अर्थात ती साथ देत असताना त्यांचा विश्वासघात केला होता. त्यांना कबूल केलेलं मुख्यमंत्रीपद त्यांनी दिलं नाही आणि त्याच्यामुळे मग 2019ला हे संयुक्त आघाडीचं सरकार आलं आणि 2.5 वर्षामध्ये चांगला कारभार केला. दुर्दैवाने कोविडसारख्या महामारीला सामोरं जावं लागलं आणि प्रत्येकावरती त्यावेळेला काही ना काहीतरी थोड्या मर्यादा होत्या. उद्धव ठाकरेंना देखील त्यांचं त्यानंतर ऑपरेशन्स वगैरे 2 झाली, त्यामुळे त्यांचा थोडासा आमदारांशी वगैरे असलेला संपर्क तुटला आणि नेमका त्याचा गैरफायदा भारतीय जनता पक्षाने घेतला. शिवसेनेतल्या काही मंडळींवरती त्यांनी आमिष दाखवली किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये देखील जे काही मंडळी होती, जे 9 मंत्री झालेले किंवा आणि इतरही, की CBI, ED आणि इन्कम टॅक्स याच्या दबावामुळे या मंडळींना पवारसाहेबांपासून दूर जाण्यासाठी त्यांनी प्रवृत्त केलं. आणि त्याचं महत्त्वाचं कारण ही सगळी मंडळी कुठं ना कुठेतरी अडकलेली होती. मुश्रीफ असतील, भुजबळ तर स्वतः आत जाऊन आले होते. संजय राऊतांना देखील पत्राचं अळीच्या बाबतीमध्ये काहीतरी खोटे नाटे आरोप केले, त्यांना देखील जेलमध्ये जाऊन आणि अनेकांना दबावाखाली ठेवले होते. काँग्रेसमध्ये देखील प्रफुल्ल पटेल यांच्या प्रॉपर्टीज जप्त केल्या होत्या. ते फक्त आत जाऊन यायचे राहिले होते, पण ते सुद्धा कधी जातील काही सांगता येत नव्हतं. अशी एक टांगती तलवार होती आणि प्रत्येकाने जण आपलं स्वतःला वाचवण्यासाठी मग ते भाजपच्या या दडपणाला बळी पडले आणि तिकडे गेले. पवारसाहेबांना ही सगळी मंडळी भेटली होती की असं आपण भारतीय जनता पक्षाबरोबर गेलं पाहिजे, नाहीतर आमच्यावरती असलेल्या ज्या कारवाया आहेत या थांबवल्या जाणार नाहीत, आम्हाला देखील कुठंतरी मग जेलची वारी होईल अशी प्रकारची भीती त्यांच्या निर्माण झाली. पवारसाहेबांनी सांगितलं की तुम्हाला तुमचा मार्ग मोकळा आहे, पण तुम्ही ज्या मार्गाने जाणार आहात त्या मार्गावर तुम्ही जाऊ शकत नाही. भारतीय जनता पक्षाबरोबर मी राजकारण करू शकत नाही. ठीक आहे, पोलच्या वेळेला काय झालं असेल तो भाग वेगळा, पण आता सध्या पूर्वीचा अटल बिहारी वाजपेयींचा भाजप, लालकृष्ण अडवाणींचा भाजप, मुरली मनोहर जोशींचा भाजप आणि आजचा मोदी शहांचा भाजप याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. ह्या दोघांच्या जोडगोळीबरोबर मी काम करू शकत नाही, त्यांच्या विचारधारा मला पटणारे नाहीत म्हणून त्यांनी सांगितलं. अर्थात या सगळ्या मंडळींनी पवारसाहेबांचा विचार करायला हवा होता. ठीक आहे, आमचे अनिल देशमुख आत गेले होते पण आले शेवटी बाहेर. नवाब मलिक आतमध्ये गेले, आले बाहेर. छगन भुजबळ गेले होते, बाहेर आले. संजय राऊत गेले होते, बाहेर आले. कदाचित तुम्हीसुद्धा 2-4 महिन्यामध्ये परत बाहेर येऊ शकला असता, पण आपली तत्त्व सोडू नये अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली नाही. पण पवारसाहेबांनी मात्र तुम्हाला जिथे जायचं असेल तिथे जा, मी माझ्या भूमिकेपासून माझ्या तत्त्वापासून बाजूला जाणार नाही अशी भूमिका घेतली. आणि ह्या वयामध्ये पवारसाहेब हे सर्व करतात. आणि असे मगाशी मी सांगितलं त्यांना, तुम्हाला सांगितलं 80चं उदाहरण आहे, त्याच्यानंतर 99चं उदाहरण आहे. त्यांनी अनेक त्यांच्यावरती आलेली आक्रमणं त्यांनी दूर केली. त्यामुळे आणि आजही या वयामध्ये ते काम करत आहेत. त्यांच्यावरती कुठेही भ्रष्टाचाराचा ठप्पा लागलेला नाही. एक अतिशय स्वच्छ आणि समाजाभिमुख राजकारणी करणारे म्हणून ते असल्यामुळे तरुण वर्ग त्यांच्या पाठीमागे, आम्ही त्यांच्याबरोबर राहायचं ठरवलं. अजितदादांनी अनेक वेळेला आम्हाला प्रयत्न केले की यात नो डाऊट कामाच्या बाबतीमध्ये अजितदादा वाघ आहे, या बाबतीत कुणी नाकारू शकत नाही. मी त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे. मला देखील त्यांनी अनेक वेळेला चांगल्या ठिकाणी संधी दिलीत. परंतु पवारसाहेबांना सोडून ते ज्यावेळेला जात असतील, पवारसाहेबांबरोबर जर ते असतील तर पवारसाहेबांबरोबर आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. पण पवारसाहेबांशिवाय आम्ही अजितदादांबरोबर जाऊ शकत नाही, आम्ही पवारसाहेबांना सोडू शकत नाही असं स्पष्ट त्यांना सांगितलं. त्यांना देखील ते पटलं. उलट स्पष्ट वक्तेपणाच्या बाबतीमध्ये किंवा स्पष्ट भूमिकेच्या बाबतीमध्ये अजितदादा हे निश्चितच मान्य करतात. तुम्ही विचारधारेबद्दल बोलला. 2000 तुम्ही अडवाणींची भाजप किंवा तुम्ही
वाजपेयींची भाजप याबद्दल बोललात. 2014ला तर सगळे भाजपाचे सूत्र अमित शहा आणि मोदींकडेच होते. पण 2014ला ज्यावेळेस पवारसाहेबांनी बाहेरून पाठिंबा दिला, 2017ला देखील वाटाघाटी झाल्या आणि 2019चा शपथविधी तर खुद्द अजितदादांनी अनेक वेळा बोलून दाखवलं आहे की पवारसाहेबांनीच त्यांना पाठवलं होतं. अशा ज्या सिरीज ऑफ इव्हेंट झाल्या आणि त्यानंतर जे अध्यक्ष 2014ची परिस्थिती वेगळी होती. त्यावेळेला त्रिशंकू परिस्थिती झाली होती. शिवसेना वेगळी लढलेली होती, भारतीय जनता पक्ष वेगळा लढलेला होता, आम्ही दोन्ही काँग्रेस वेगळे लढलेलो होतो. त्यामुळे सत्ता आणि त्यावेळेला राष्ट्रपती राजवट झालेली होती. त्याच्यामुळे सत्ता तर स्थापन केली पाहिजे, सरकार अस्थिर राहता उपयोगाचं नाही. म्हणून पवारसाहेबांनी सांगितलं की सत्ता राज्य चाललं पाहिजे आणि ते स्थिर सरकार चाललं पाहिजे. म्हणून साहेबांनी कुठल्याही प्रकारच्या वाटाघाटी न करता या सरकारला आम्ही बाहेरून पाठिंबा देऊ असं सांगितलं. सत्तेमध्ये आम्ही सहभागी होणार, आम्हाला ही पदं मिळावीत, आम्हाला मंत्री असं कुठलंही त्यांची कंडिशन नव्हती. त्यासाठी केलेलं होतं. 2019ची परिस्थिती वेगळी होती. 17 आणि 19चा उल्लेख अनेक वेळेस प्रफुल्ल पटेलांनी देखील केला, अजितदादांनी. एक लक्षात घ्या, प्रफुल्ल पटेल असतील, अजितदादा असतील, छगन भुजबळ असतील, तटकरे असतील, ही सगळी मंडळी जे सांगतायत ते सगळं खरं आहे असं तुम्ही कसं समजता? पण पवारसाहेबांनी सांगितलं ना की ही मंडळी माझ्याकडे आली होती. पक्षातल्या सुद्धा अनेक आमदारांचा मतप्रवाह होता, पण पवारसाहेबांनी त्यांना स्पष्ट सांगितलं होतं. आता तो पार्टीचा शपथविधी पवारसाहेबांनी त्याचा खुलासा केला की राष्ट्रपती राजवट लागू केली होती. भगतसिंग कोश्यारींचं 2014पासून या महाराष्ट्रामधले त्यांचं राज्यपालपद किती वादग्रस्त होतं, कशा पद्धतीने ते कारभार करत होते. तो कारभार काढून टाकावा जर करायचा असेल तर राज्यामध्ये मंत्रिमंडळ झालं पाहिजे. आणि म्हणून राष्ट्रपती राजवट निघावी यासाठी अजितदादांनी तो शपथविधी केला होता आणि त्यांनी शपथविधी केल्यानंतर राष्ट्रपती राजवट उठली होती. पुढे मात्र मग पवारसाहेबांना जे करायचं होतं ते महाविकास आघाडीचं सरकार आलं. पण त्या सरकारला सुद्धा 2-2.5 वर्षामध्ये भगतसिंग कोश्यारींनी किती त्रास दिला. म्हणजे राज्यपाल पदाची गरिमा धुळीला मिळवणारा एकमेव राज्यपाल म्हणून त्यांची इतिहासामध्ये नोंद केली जाईल. अतिशय चुकीच्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून ते काम करत होते. ज्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये फूट घडली मागच्या वर्षी, त्यानंतर कधी आपण खाजगीत पवारसाहेबांना बोलला की आपण अजितदादांबरोबर जायला हवं? कारण जवळपास पुण्यातलं गणित जर बघितलं तर 80% नगरसेवक राष्ट्रवादीतील, 90% म्हणावं की अजितदादांबरोबर आहे. राष्ट्रवादीची जी मूळ कार्यकारिणी होती त्यातले जवळपास 90% पक्ष संघटना अजितदादांबरोबर आहे. आणि एकंदरीत पवारसाहेबांची उमेद, पवारसाहेब कधीही न थकणारे, न डगमगता ते आज उभं राहत आहे, त्यांचा पक्ष परत उभा करताय. पण काही वयाच्या मर्यादा आहेत आणि हे आम्ही नाकारू शकत नाही. तर तुम्ही असं कधी खाजगीत पवारसाहेबांना बोललात की आपण अजितदादांबरोबर जाऊया? वयाच्या मर्यादा आहेत. आज पवारसाहेबांनी इतके दिवस प्रचार केला, एखादा दिवस त्यांची तब्येत बिघडली. आज अजितदादा त्यांच्यापेक्षा 20 वर्षांनी तरुण आहेत. दादांची तर 8 दिवस तब्येत बिघडली ना. मग तुम्ही तरुण आणि वयस्कर हा फरक कसा करू शकता? पवार आणि एक लक्षात द्या, राजकारणामध्ये वयाला फारसं महत्त्व नाही. मोरारजी देसाई किती साली पंतप्रधान झाले? 80च्या नंतर. चरणसिंग कधी पंतप्रधान झाले? 80च्या नंतर. इवन लालकृष्ण अडवाणी असतील किंवा अटल बिहारी असतील, ही सगळी मंडळी राजकारणातली या मोठ्या मोठ्या पदावरती 75-80च्या नंतरच गेलेले. त्याच्यामुळे ज्यावेळेला जर काहीतरी एखादा तात्विक मुद्दा घेऊन अजितदादा वगैरे मंडळी बाहेर पडली असती तर आम्ही कदाचित त्यांना साथ दिली असती. परंतु पवारसाहेबांचा मुद्दा वेगळा आणि अजितदादांचा मुद्दा आणि त्यांच्याबरोबर गेलेल्यांचा मुद्दा वेगळा होता. म्हणून आम्ही त्यांना साथ दिली नाही. अर्थात आम्हाला त्या अतिशय दुःख झालं. म्हणजे एक कुटुंब उद्ध्वस्त होतं आहे आणि ते अशा पद्धतीने उद्ध्वस्त होते आम्ही देखील पाहू शकत नव्हतो. आम्हालाही असं वाटत होतं की असं व्हायला नको. दादांसुद्धा माझ्या अनेक वेळेला दादांचं माझं फोनवरती बोलणं झालं. दादांचा आग्रह असा होता की पवारसाहेबांनी आमच्याबरोबर यावं. पण पवारसाहेबांची भूमिका वेगळी होती. आम्ही पवारसाहेबांना, मी, विठ्ठल मणियार, आम्ही 2-3 वेळेला साहेबांना फक्त असे साहेबांचे आम्ही कार्यकर्ते आहोत.
साहेबांचे समवयस्क नाही आहेत किंवा साहेबांबरोबर आम्ही पक्षामध्ये काम केलं आहे, त्याच्यामुळे साहेबांचा निर्णय किंवा साहेबांची दूरदृष्टी ही आम्हाला तेवढी दूरदृष्टी नाही आहे. त्यामुळे साहेबांना आम्ही सल्ला किंवा मार्गदर्शन करू शकत नाही. पण आम्ही आमच्या भावना म्हणत होतो की साहेब हे एकत्र आपण राहिलं पाहिजे, महाराष्ट्रासाठी एकत्र राहिलं पाहिजे, एकत्र आपण काम केलं पाहिजे वगैरे. तर साहेब म्हणले आता एकत्र राहायचं म्हणजे ते सोडून गेलेले आहे, ते जर येत असेल तर आपल्याला काही हरकत नाही आणि माझ्या मनामध्ये कोणाच्या बाबतीमध्ये रोष नाही असं त्यांनी सांगितलं होतं. दुर्दैवाने ते काही घडलं नाही आणि घडल्या नसल्यानंतर सुद्धा ठीक आहे, राजकारणामध्ये मार्ग वेगळे होतात, पण ज्या पद्धतीने मार्ग वेगळे झाले, ज्या पद्धतीने एकमेकांवरती टीका केली गेली, अर्थात त्या टीकेची सुरुवात आमच्याकडून म्हणजे पवारसाहेबांकडनं झाली नाही, तिकडून झाली. राजकारणामध्ये आरेला कार्य म्हणावं लागतं. समोरच्यांनी जर का काही टीका केली तर त्याला उत्तर द्यावं लागतं. आपण अतिशय आपण सहनशील आहोत म्हणून आपण जर गप्प बसलो तर लोकांना दुसऱ्यांनी केलेली टीका ही खरी वाटते. ती खरी वाटू नये म्हणून वस्तुस्थिती म्हणून आम्हाला देखील म्हणजे मी तर व्यक्तिशः अजितदादा असेल, सुनेत्रा पवार असतील यांच्यावरती टीका केली नाही, पण तो काही जणांना टीका केली आणि ती करावी लागते. राजकारणामध्ये चालतं ते राजकारणापुरतंच मर्यादित ठेवावं लागतं. अर्थात त्याचे परिणाम आता बघू काय पुढे होत आहेत ते. बारामतीमध्ये लढत अतिशय हाय व्होल्टेज होती, सुनेत्राताई वर्सेस सुप्रियाताई. पण ती निवडणूक ज्या पातळीला लढवली गेली, ज्या प्रकारचे आरोप झाले आणि पवार कुटुंबामध्ये उभी फूट पडताना दिसली, अगदी श्रीनिवास पवारांनी अजितदादांवरती केलेली. त्याच्यामध्ये असं आहे, अनेकांना माहीत नसेल की अजितदादांच्या कुटुंबियांनी सगळ्यांनी अजितदादांना सांगितलं होतं की बाबा आपण सुनेत्राताईंना उमेदवारी देऊ नये, दुसरं कोणाला तरी उमेदवारी द्यावी. पण दादांवरती काही कंपल्शन्स ही दिल्लीकडनं आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये बारामतीचा पराभव झाला पाहिजे आणि तो जो पराभव करायचा असेल तर आपल्याकडे म्हण आहे, लोहा लोहे को काटतो. त्यामुळे पवारांमध्येच जर काही लढाई झाली तर कदाचित सुप्रियाताईंचा पराभव होऊ शकेल. होईल की नाही हे 4 तारखेला समजेल. माझा तर आत्मविश्वास सांगतो की 4 तारखेला तुतारीच बारामतीमध्ये वाजणार आहे. पण दिल्लीवाले हुशार असल्यामुळे त्यांनी दादांना पेचात टाकलं आणि दादाच्या काही अडचणी आहेत, त्या अडचणींमुळे दादा त्यांच्या बाहेर जाऊ शकत नाहीत. ते सांगतील त्यांच्या स्क्रिप्टच्या बाहेर जाऊ शकत नाहीत. अर्थात दादांच्या मनामध्ये सुनेत्रा बहिणींना उभं करावं असं कधी वाटलं नसेल किंवा ते उभं करत असताना त्यांना देखील वेदना झाल्या असतील, पण राजकारण म्हणून त्यांना ते करावं लागले आणि जी नको ती घटना या निवडणुकीमध्ये घडली. अजितदादांचं राजकीय फ्युचर काय दिसतंय आपल्याला? अजितदादा मुख्यमंत्री होतील? मुख्यमंत्री होण्याची कॅपॅसिटी त्यांच्यामध्ये आहे. कामाचा धडक, प्रशासनावरती वचक किंवा संपूर्ण महाराष्ट्राची पवारसाहेबांच्या बरोबर काम केल्यामुळे महाराष्ट्राची ओळख, महाराष्ट्राची नाडी त्यांना माहिती आहे. पण आता या देशाचं आणि राज्याचं राजकारण आज या मितीला तुम्ही आणि मी कोणी सांगू शकत नाही. 4 जूनला लोकसभेचा निकाल लागल्यानंतर ती परिस्थिती काय होते त्याच्यावरती सगळ्या गोष्टी आहेत. पण एक मी तुम्हाला सांगतो, दादांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडले नसते आणि ही महाविकास आघाडी अशीच 2.5 वर्ष राहिली असती आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या असत्या तर त्या झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा क्रमांक 1चा पक्ष म्हणून महाविकास आघाडीमध्ये आपल्याला दिसला असता आणि क्रमांक 1चा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं मुख्यमंत्रीपद आलं असतं आणि त्यावेळेला अजितदादांशिवाय इतका तडफदार नेता आमच्याकडं नव्हता. अजितदादा महाविकास आघाडीमध्ये राहिले असते तर मुख्यमंत्री नक्की झाले असते. आता काय होईल हे 4 जूनचा निकाल लागल्यानंतर देशातली परिस्थिती काय होते, महाराष्ट्रातली परिस्थिती काय होते हे हे पाहावं लागेल. त्यामुळे दादा यापुढे मुख्यमंत्री होतील की नाही हे काळ ठरवेल. पुण्यामध्ये एक साधारण एक शब्द बोलला जातो, गॅस. गिरीश बापट साहेब, अंकुश काकडे आणि शांतीलालजी सुराणा. तसं बघायला गेलं तर तिघांचाही राजकीय प्रवास हा वेगळा होता. स्वर्गीय गिरीश बापट साहेब हे भारतीय जनता पक्षाचे
आपण राष्ट्रवादी काँग्रेसमधले आणि शांतीलाल सुराणाजी काँग्रेसमधले. काँग्रेस. पण तुमची राजकारणापलीकडची एक मैत्री होती आणि ज्या वेळेस बापटांचं निधन झालं त्यावेळेस आम्ही तुम्हाला तुमचे अश्रू अनावर होताना बघितलं होतं. काय एकंदरीत तुमच्या तिघांचा राजकीय नाही, बापट 74च्या मधल्या पोटनिवडणुकीमध्ये प्रथम नगरसेवक झाले. सुरतवाला 79 साली झाले, मी 85 साली झालो. पण 1979पासून आम्ही म्हणजे आपापल्या पक्षामध्ये कार्यरत होतो. गाठीभेटी वगैरे असे प्रकार व्हायचे. पण 1985 साली मी तिघही नगरसेवक झाल्यानंतर त्यावेळेला मी राष्ट्रवादीचा होतो, शांतीलाल सुरतवाला काँग्रेसचे आणि बापट भाजपचे होते. पण आम्ही वैयक्तिक मैत्रीमध्ये किंवा महानगरपालिकेमध्ये काम करत असताना कधी मी या पक्षाचा आहे, तू त्या पक्षाचा आहे म्हणून विनिवेश कधी एकत्र आणला नाही. एकत्रपणे आम्ही काम करायचो. अनेक खात्यांमध्ये आम्ही तिघं एकत्र जायचो. आम्ही तिघंच जण नाही, आमच्या आणखीन काही होता. सुभराव कदम होते, राजा मंत्री होते, नाना भराटे होते. म्हणजे आम्ही वेगवेगळ्या पक्षातले आम्ही एकत्र काम करत होतो. पण आमची तिघांची मैत्री मात्र घट्ट होत गेली. आणि आम्ही एकत्र काम करत असताना महानगरपालिकेमध्ये दत्ता टोळ नावाचे एक चीफ ऑडिटर होते. 1 महिन्यापूर्वीच त्यांचं दुःखद निधन झालं. त्यांनी आमच्या टोपण नावावरून एक छोटी पुस्तिका काढली. पुस्तिका म्हणणार नाही, मंथली प्लॅनर काढलं होतं आणि त्याला नाव दिलं होतं GAS. गिरीश बापटमधला G, अंकुश काकडेमधला A आणि सुरतवालांमधला शांतीलालमधला S, असं ते 3 नाव केलं. आणि 1985पासून ते गॅस हे नाव झालं. पुढं आम्ही तिघेही एकत्रपणे काम करत होतो. बापट शेवटपर्यंत राजकारणामध्ये होते. दुर्दैवाने त्यांना खूप चांगल्या संध्या मिळाल्या. स्थायी समितीचे अध्यक्षपद झाले, आमदार झाले, 5 वेळेला खासदार झाले, राज्याच्या मंत्रिमंडळात झाले. मी देखील हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनचा चेअरमन झालो. सुरतवाला आणि आम्ही मात्र दोघंजणं विधानसभेला खूप प्रयत्न केले, पण तो दुर्दैवाने आम्हाला ती काही संधी मिळाली नाही. पण आम्ही एकत्रितपणे काम करत होतो. बापटांना मात्र दिल्ली मात्र काही मानवली नाही. त्यांच्या प्रकृतीला तिथलं हवामान काही सूट झालं नाही आणि त्यामुळे ते खचत गेले. आणि 29 मार्च 2022ला त्यांचं दुःखद निधन झालं. पण आमची मैत्री मात्र शेवटपर्यंत राहिली. आणि गॅस हे नाव दत्ता टोळांनी दिलं. आजही लोक म्हणतात गॅस म्हणल्यानंतर वास थोडा वाईट येतो, पण ह्या तिघांचा गॅस मात्र सुवासिक असायचा, असं अनेक जण विनोदाने बोलतात. पुण्याची एक राजकीय संस्कृती आहे. जसं सांस्कृतिक शहर मानलं जातं, शिक्षणाचं माहेरघर मानलं जातं. आणि यामध्ये राजकारणात थोडीशी कटुता येताना आपल्याला दिसते. 1992पर्यंत महानगरपालिकेचं राजकारण अतिशय चांगलं होतं. नेते मंडळीसुद्धा कोणा नगरसेवकांबद्दल तक्रारी आल्या तर त्याची दखल घ्यायचे, त्याच्याकडनं काही चुका झाल्या असतील तर समजून सांगायचे. पण 1997 सालानंतर मात्र राजकारण बदलत, 2002 सालापासून राजकारण बदलत गेलं. आणि महानगरपालिकेमध्ये येणारे नगरसेवक हे सगळ्याच पक्षातले, पण सगळे नाहीत. काही चांगलं काम करणारे होते, पण बराचसा बहुतांशी नगरसेवक मात्र पैशाच्या पाठीमागे लागले, भ्रष्टाचाराच्या पाठीमागे लागले. आणि त्यामुळे विशेषतः गेल्या 5 वर्षात मात्र महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचाराचा कळस झाला. अनेक ठिकाणी कामं न करता पैसे दिले गेले आणि कोणी त्याची दखल घेत नव्हते. पक्षाचे नेतेसुद्धा तोंडामध्ये मिठाची गोळी घेऊन गप्प बसत असायचे. आणि राजकारणामध्ये गेल्या काही वर्षाच्या राजकारणात विरोधी पक्षातला माणूस आपला राजकीय शत्रू असेल पण वैयक्तिक मित्र आहे असं ते न करता खाजगी जीवनामध्ये देखील तो आपला शत्रू आहे अशा भूमिकेतून काम करू लागले. आणि ते अतिशय पुणे शहराच्या या सांस्कृतिक क्षेत्राला धक्का देणार आहे असं म्हटलं तर ते काही चुकीचं नाही. वाडेश्वर कट्टा सुरू करण्यामागे ज्यांची कल्पना होती ते अंकुश काकडे. अण्णा, काय भावना होती? आपण वाडेश्वर कट्टा तर 10 वर्षच झाली आहेत, पण त्याच्या आधी 238 महिन्यापूर्वी आमचा एक सॅटर्डे क्लब आहे. आणि त्या सॅटर्डे क्लबमध्ये सगळे राजकीय पक्षाचे काही प्रमुख सरकारी अधिकारी काही आहेत, बांधकाम क्षेत्रातले, सांस्कृतिक क्षेत्रातले, सामाजिक कार्यकर्ते देखील आहेत. आणि 238 महिने दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी आम्ही साधारणतः 100ची संख्या आहे, पण 60, 70, 80 जणं आम्ही एकत्र जमतो.
या 238 महिन्यामध्ये फक्त 1 महिना आमचा ड्रॉप झाला आणि त्याचं कारणही महत्त्वाचं होतं की 26/11ची घटना घडली आणि 28/11ला शनिवार होता. तो मात्र आमचा कट्टा रद्द झाला. नाहीतर आम्ही 238 महिने सलग हा कट्टा सॅटर्डे क्लब चालवतो आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून आम्ही एकत्र येतो, गप्पाटप्पा करतो, काही वेळेला करंट इश्यूवरती आम्ही चर्चा करतो, काही विद्वानांची व्याख्यानं देखील आयोजित करतो. आणि विशेष म्हणजे कोविडच्या काळामध्ये देखील आम्ही झूमवरती हा सॅटर्डे क्लब भरवत आलेलो आहोत. श्रीनिवास पाटील ज्यावेळेला गव्हर्नर होते तेव्हा त्यांनी आम्हाला सॅटर्डे क्लबला सिक्कीमला 4 दिवस आमंत्रित केलं होतं. त्यानंतर गिरीश बापट मंत्री झाल्यामुळे त्यांनी त्यांच्या ज्ञानेश्वरी बंगल्यावरती एकदा आम्हाला बोलवलं होतं. दिल्लीमध्ये प्रकाश जावडेकर मंत्री झाले म्हणून त्यांनी आम्हाला आमंत्रित केलं. एक दिवस त्यांच्या घरी आमचं रात्रीचं जेवण आणि मैफिल झाली. एक दिवस शरद पवारांच्या बरोबर झाली. एक दिवस पतंगराव कदमांचं भारती विद्यापीठ त्या ठिकाणी आहे तिथे झालं. संजय राऊतांकडे झालं, श्रीरंग बारण्यांकडे झालं, वंदना चव्हाणांकडे झालं. असे अनेकांकडे आम्ही तिथे केले. त्यामुळे इथं अजितदादा ह्या वेळेलासुद्धा विशेष म्हणजे 2 जुलैला नाही 2 दादा पक्ष सोडण्यापूर्वी 2 दिवस आमचा सॅटर्डे क्लब PYCला झाला होता. स्वतः दादा आणि सुनेत्रा वहिनी त्या ठिकाणी आले होते. 2-2.5 तास आमच्यामध्ये बसले होतो. त्या सॅटर्डे क्लबला विश्वंभर चौधरी, असीम सरोदे, निखिल वागळे होते. आणि त्याच वेळेला थोडी अशी चर्चा चालली होती की महाविकास आघाडी फुटणार आहे वगैरे. त्यावेळेला निखिल वागळेंनी दादांना विनंती केली होती, दादा काही करा पण तुम्ही महाविकास आघाडी तुटू देऊ नका, हे त्यावेळेला त्या ठिकाणी सांगितलं होतं. दुर्दैवाने ते फुटलं, तो भाग वेगळा. आणि हा वाडेश्वर कट्टा कारण काय होतं, आमचा सॅटर्डे क्लब हा रात्री उशिरापर्यंत चालतो, 12-12:30पर्यंत चालतो. काही वयस्कर मंडळींना ते जमत नाही म्हणून मग मी डॉक्टर सतीश देसाई, श्रीकांत शिरोळे यांनी पुढाकार घेऊन 10-12 वर्षापूर्वी वाडेश्वर कट्टा सुरू केला. दर बुधवारी मी जमतो आणि 4 जण प्रत्येकाने आम्ही तिथेसुद्धा आम्ही वेगवेगळ्या पक्षाचे. मी डॉक्टर देसाई काँग्रेसचे, श्रीकांत शिरोळे वेगळ्या पक्षात, मी वेगळ्या पक्षात, भारतीय जनता पक्षाचे उज्ज्वल केसकर. प्रत्येकाने एक आपला मित्र बोलवायचा, गप्पाटप्पा करायचा, नाही एक डिश घ्यायची, चहा कॉफी घ्यायची आणि 1 तासामध्ये जायचं. तिथेसुद्धा खूप अनेक वेळेला तिथे आम्ही कारण परत्वे विशेष सॅटर्डे क्लब वाडेश्वर कट्टे साजरे केलेत. महिला दिन असेल तर महिला दिनाचं काही जणांना बोलवतो. इलेक्शनच्या निवडणुकीच्या अगोदर जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना बोलवलं, निवडणूक झाल्यानंतर त्यांना बोलवलं. त्यामुळे एक पुणे शहराची आणि मला आनंद आहे की वाडेश्वर कट्ट्याचं अनुकरण आता महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी व्हायलं आहे. पुण्यामध्ये देखील अनेक कट्टे झाले, पण काय होतं त्याचं सातत्य टिकत नाही. पुन्हा असं आहे की प्रारंभ करतात पण त्याचा शेवटापर्यंत जात नाही. आम्ही 4 जणं काही वेळेला पाहुणे नसले तरी आम्ही मात्र दर बुधवारी तिथं जमतो. एक डिश खाणं आणि 1 तासभर गप्पा मारणं आजही चालू आहे आणि जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत आमचं चालू राहील. जाता जाता मला एक किस्सा तुमच्याकडनं ऐकायला आवडेल की ज्या दिवशी राहुल बजाज यांचं निधन झालं तर तुमचं एक बाईटवरती मी असं ऐकलं की तुम्हाला मॅनेजमेंट कोट्यातनं बजाज ही बाईक मिळाली. नक्की काय होतं ते? नाही, त्याचं असं झालं की माझ्याकडे लुना होती आणि मी लुनावरतीच पुणे शहरामध्ये हिंडायचो. गणेशकिंड रोडला माझं हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनचं ऑफिस होतं आणि एकदा मी त्या ऑफिसला जात असताना मला माहिती नाही, ही घटना मला नंतर विठ्ठल मणियारांनी सांगितलं. विठ्ठल मणियार पवारसाहेबांचे अतिशय जवळचे सहकारी आहेत, वर्गमित्र आहेत. तर एकदा मला असं कल्पनाच नाही, राहुल कुमार बजाजांचं पत्र आलं मला. त्यावेळेला ते मॅनेजिंग डायरेक्टर बजाज ऑटोचे होते की असं ॲज पर शरद पवार्स रिक्वेस्ट मॅनेजिंग कोट्यातून मी आपल्याला बजाज सुपर स्कूटर अलॉट करतो. कारण त्यावेळेला बजाजच्या स्कूटरसाठी 8 वर्षाचा वेटिंग पिरियड होता. आज स्कूटर बुक केल्यानंतर 8 वर्षानंतर ती मिळायची. मी तर लोणावरतीच वापरा. नंतर मी सहज विठ्ठल मणियारांना म्हणालो की विठ्ठल शेठ, मला राहुल कुमार बजाजांनी कशी काय साहेबांनी त्यांना कधी सांगितलं काय? तेव्हा ते म्हणले मिळालं की तुला स्कूटर? ते म्हणले हो. ते म्हणले असं झालं की तू गणेशकिंड रोडने जात असताना आम्ही पाठीमागून
फियाट 118 एनीमधून जात होतो आणि साहेब डावीकडे बसले होते. त्यांनी बघितलं आणि मला विचारलं की अंकुश आहे का रे म्हणले. मी म्हणलं हो अंकुश आहे. म्हणले छोट्या गाडीवरती काय चालला आहे तो. त्या म्हणले त्याकडे स्कूटर नाही आहे. एवढंच आमचं बोलणं झालं आणि मग तू म्हणतो तसं पत्र तुला आलं. आणि ती गाडी मी 1982 सालापासून माझ्या महापौर पदाच्या कारकिर्दीमध्ये मला महानगरपालिकेची गाडी होती, जिल्हा बँकेचा अध्यक्ष होतो त्यावेळेला जिल्हा बँकेची गाडी होती, हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनचा अध्यक्ष होतो त्यावेळेला हाऊसिंग फायनान्सची कार होती आणि म्हाडाचा अध्यक्ष होतो त्यावेळेला म्हाडाची कार होती. हे 4-5 वर्ष सोडली तर मी कंटिन्युअसली ती स्कूटर वापरत होतो. बजाजांचं निधन झाल्यानंतर पवारसाहेबांचा 81वा वाढदिवस होता, तेव्हा त्या 81व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी ती स्कूटर एरंडोणामध्ये पेन्शनचं एक म्युझियम आहे त्या म्युझियमला भेट दिली. आपण केव्हाही त्या ठिकाणी जाऊन ती भेट करा. मी 25 वर्ष स्कूटर वापरल्यानंतर राहुल कुमार बजाजांना पत्र लिहिलं होतं की तुम्ही 82 साली दिलेली स्कूटर मी 25 वर्ष सलग वापरतो आहे. तेव्हा त्यांचंही मला पत्र आलं की मी पुण्यामध्ये जेव्हा कधी असेल तर मला ती स्कूटर दाखव. दुर्दैवाने त्यांचं निधन झालं त्यामुळे त्यांना ती स्कूटर दाखवण्याचं काही प्रसंग आला नाही. असं पवारसाहेबांच्या बाबतीमध्ये अनेक आहेत. माझ्या सुखदुःखामध्ये तर माझ्या घरामध्ये जेवढी लग्न झाली ते असं म्हणजे मुलीचं लग्न असेल, मुलाचं लग्न असेल, पुतण्या पुतणीचं लग्नाला ते असायचे. दादा येऊन गेलेले आहेत. त्याच्यानंतर दुःखद घटना घडल्यानंतर त्याही वेळेला पवार कुटुंब सगळे माझ्याकडे येऊन गेले, सांत्वन वगैरे केलं. त्यामुळे मी पवार नसेल पण पवार कुटुंबातला निश्चित आहे. अच्छा, अजितदादांबरोबर कधी बोलणं होतं? आता नंतर नाही बोलणं झालं माझं कधी. म्हणजे मध्यंतरी आमचे हाऊसिंग कॉर्पोरेशनच्या निवडणुका होत्या. त्या निवडणुकीच्या निमित्ताने आमच्या 2 वेळेला बैठका झाल्या, पण त्या विषयापुरत्या मर्यादित होत्या. आणि त्या विषयापुरत्या मर्यादित त्या विषयामध्ये त्या निवडणुकीमध्ये अजितदादा आणि मी एकत्र काम करत होतो आणि आमचं पॅनलही निवडून आणलं होतं अगदी. त्याच्यानंतर मात्र काही भेट नाही. आता बघूया निवडणूक झाल्यानंतर कधी योग आला तर भेट होईल त्यावेळेला काय मत आहे त्यांचं बघूया. पण आम्हालासुद्धा आम्ही सुप्रियाताईंचा मनापासून प्रचार केला, पण पवारसाहेबांबरोबर आम्ही आहोत सुप्रियाताईंबरोबर. पण सुनेत्राताईंचा प्रचार आम्ही करू शकत नाही तर दुःखही आम्हाला होत होतं. पण आम्ही सुप्रियाताईंच्या बरोबर होतो. सुप्रियाताईंना निवडून आणण्यासाठी जे जे करता येणं शक्य होतं तेवढा खारीचा वाटा उचलला आहे. तर हे होते अंकुश काकडे, पवारसाहेबांच्या निकटवर्तीय, आणि आपण इथे आलात, वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद.